हाय हॅलो नमस्ते, मी प्रतीक्षाज लाईव्ह चॅनल मराठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापूर्वक स्वागत करते. सो आज आहे लक्ष्मी कुबेर पूजन. सो भारतीय संस्कृतीमध्ये ह्या दिवसाला खूप जास्त महत्त्वाचं मानलं जातं. ह्या दिवशी फार एक्साइटमेंट असते आणि फार स्पिरिच्युअल वाईब्स क्रिएट होत असतात. फार दिवे, फटाके, रांगोळ्या, परत जे काही नैवेद्य, पूजा, सगळं काही ह्या दिवशी फोटो वगैरे, फोटो सेशन ह्या दिवशी सगळ्या गोष्टी होऊन जातात. सो हा फराळ करणं, ते खूप जास्त, आणि लाईटिंग करणं, डेकोरेशन करणं, सगळ्या गोष्टी या दिवाळीमध्ये आपण करतो, राईट. सो आजचा दिवस भरपूर महत्त्वाचा आहे. मी साधंच पुरी भाजी वगैरे याचा नैवेद्य दाखवली देवांना. आणि आपण मस्त कुर्ता वगैरे घातला आहे. संध्याकाळी थोडंसं साडी वगैरे वेअर करेन. आणि चला तर मग या ब्लॉगची सुरुवात करू. हे बेज कलरचा सोफ्याचं कवर आहे. सो कृष्णान भरपूर घाण करणार. सो मी त्याच्यावर करून कृष्णान अजिबात घाण करणार नाही. एक इथे ठेवूयात जेणेकरून हे खूप छान दिसणार. आणि जरी कोणी आले फ्रेंड्स वगैरे, तरी पण त्यांना असं फ्रेश फील होणार. इथे मी आता व्हॉइस ओव्हर देते कारण की बाहेर फटाक्यांचा आवाज भरपूर येत होता, त्याच्यामुळे माझा आवाज त्याच्यातून काहीच येत नव्हता. त्याच्यामुळे इथे मी व्हॉइस ओव्हर देते. चला, मी पहिल्यांदा आता रांगोळी काढायला सुरुवात केली. घर आवरल्यानंतर रांगोळी तर प्रत्येक सणाला पाहिजे, राईट. आणि त्याच्यामध्ये रांगोळी खूप मोठी असली की अजून जास्तच खूप छान वाटतं. मला तरी छान वाटतं. तुमचं काय आहे ते मला कमेंटमध्ये शेअर करा. सो मी इथे फ्रंट डोअरला खूप अशी मला मोठी रांगोळी काढायची होती, पण एवढीच मी काढू शकले कारण की आपल्या फ्लॅट सिस्टीममध्ये हे एवढंच आपण जेवढं करू शकतो, राईट. सो याच्यामध्ये माझ्या फ्लॅटच्या समोरच आधीच रांगोळी होती जी न पुसता येणारी. सो त्याच्यावरती ही रांगोळी दिसणारच नाही तुम्हाला, पण जेव्हा मी रंग ह्याच्यामध्ये भरेन त्याच्यानंतर तुम्हाला नक्कीच ही दिसणार रांगोळी. दिवाळी ही हौसेची, हौसेला मोल नाही हे म्हणतात ते खरंच आहे, बरोबर. कारण की जेवढं आपण हौस करू, जास्त करू हौस, तेवढंच कमी आहे, राईट. तर ही रांगोळी मला काढायला मला अजिबातच वेळ नव्हता. तरी पण मी ही, मला वाटतं 20 ते 30 मिनिटांमध्ये ही रांगोळी मला कव्हर करायचीच होती आणि तेवढी मी केली. कारण की घरच्या गोष्टी आवरणं, साफसफाई करणं, परत ही रांगोळी, दिवे वगैरे सर्व लावणं, स्वयंपाक करणं, परत पूजेची मांडणी करून माझं स्वतःचं आवरणं, हे सगळं मला एकटीला करायचं होतं. सो मला रांगोळीला स्पेसिफिक टाईम द्यायचाच होता आणि तो मी दिला. कारण की रांगोळी काढल्याशिवाय एक प्रत्येक सणाला मजा नाही. सो ह्या सेंटरला मी ओम असं लिहून काढलं आणि अजून छान वाटलं तेव्हा. सो इथे मी भरपूर खुश होते कारण की मी रांगोळी त्या टाईममध्ये मी कव्हरअप केली. आणि कृष्णानही सारखा येत जा करत होता, सारखा पळत होता इकडे तिकडे. कृष्णानला बघत कृष्णानला खाऊ पिऊ घालून ह्या गोष्टी मला कव्हरअप करायच्या होत्या, ह्या गोष्टी हँडल करायच्या होत्या. त्या गोष्टी मी करून टाकल्या. तुम्हाला माझी रांगोळी कशी वाटली? तुम्हाला अजून काय ह्याच्यामध्ये तुम्हाला ॲड ऑन करावं असं वाटलं हे प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मला तर असं वाटतं की रांगोळीनं पूर्ण घर सजवावं, पूर्ण रंग भरावेत ह्या पूर्ण घरामध्ये. तर ते काही पॉसिबल नाही आहे माझ्याकडे, कारण की तेवढा माझ्याकडे टाईम एवढा नसतो. पण जेवढं मी करू शकले तेवढं मी करते आणि ते खूप छान वाटतं माझ्यासाठी. इथे मी भरपूर घाईत होते, मी बरंच बोलली आहे, पण माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचला नसता. कारण की बाहेर फटाक्यांचा आवाज, परत स्वयंपाक करताना भाताच्या शिट्ट्यांचा आवाज, कुकरच्या शिट्ट्यांचा आवाज, त्याच्यामध्ये माझा आवाज बिलकुल पोचला नसता. सो मी इथे पुऱ्यांचं कणिक मळत होते. त्याच्यामध्ये मी 75% गव्हाचं पीठ आणि 25% रवा हे असं मीठ टाकून मिक्सअप केलं आणि त्याची कणिक मळली. सो त्याची मी कणिक बाजूला ठेवते, त्याच्यावरती झाकण टाकलं. आणि इथे मी सांगत होते माझं मेन्यू काय आहे. तर पुरी, बटाट्याची भाजी, वरण भात, भजी आणि पापड, कुरड्या एवढं मी करणार होते. सो ते कारण की यावर्षी आम्हाला पुरणाचं नैवेद्य नव्हता करायचा फॉर सम रिझन. सो हे मी करून घेतलं. इथं मी भाजी करायला ठेवली आहे. दुसरीकडे वरण शिजते, एकीकडे तांदळाची खीर होतीये. तांदळाची खीर देवी लक्ष्मीजींना खूप आवडते, त्याच्यामुळे तांदळाची खीर केली. कांदा, परत ह्याच्यामध्ये आहे लसूण खोबरं आणि कोथिंबीरची पेस्ट आहे आणि थोडेफार घरचे मसाले आहेत. इथे कढीपत्ता, इथे कोथिंबीर आणि इथे शिजलेले बटाटा आणि वटाणा, त्यात पाणी पण आहे ऑलरेडी.
इथे मी पुरी भाजीसाठी सगळं लागणारं साहित्य मी एकत्र केलं आहे. तर बटाटा आणि वाटाणा सगळं शिजवून घेतला आहे. तिथे एकीकडे मी बटाटा कुस्करून घेतला आहे, जेणेकरून मला ग्रेव्हीसाठी जास्त थिक ग्रेव्हीसाठी मला दुसरं काही लागलं नाही तरी चालतं आहे. आणि दुसरीकडे मी कांदा चिरून घेतला आहे, कढीपत्ता एकीकडे घेतला आहे, लसूण खोबरे घेतलं आहे. सो इथे तेल गरम झालं की मग मी जिरे मोहरी टाकली. जिरे मोहरी तडतडली तर मग मी कढीपत्ता आणि कांदा टाकेन. तुमच्याकडे कशी दिवाळी साजरी केली जाते आणि तुमच्याकडे देवी लक्ष्मीजींना कुठला नैवेद्य असतो हे प्लीज मला कमेंटमध्ये शेअर करा. सो इथे मी कांदा टाकल्यानंतर मी इथे लसूण खोबरे टाकणार आणि आतूनच मी कोथिंबीर टाकणार, म्हणजे छान चव येणार माझ्या भाजीला. इथे मी भरपूर स्ट्रेसफुल वाटत असणार, कारण की एखादा सण आला म्हणजे साफसफाईपासून, घरातल्या डेकोरेशनपासून, पूजापासून, आपलं स्वतःचं आवरण्यापर्यंत, परत घरात जर एखादं लेकरू असेल तर त्याचा पण आवरण्यापासून सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात. तर घाई तर उडणारच, आपली धांदल तर उडणारच. सो ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करत करत आपण कधी थकून जातो हे समजतसुद्धा नाही. पण तरी पण आपल्या सणासाठी अजून एक एक्स्ट्राचा उत्साह आपल्याला निर्माण करावा लागतो. हे टाकूयात आपण. आणि हे कुस्करलेला बटाटा पण मी यात टाकते. बटाट्याची भाजी खूप छान झाली होती, सगळ्यांना फार जास्त आवडली. इथे मी कुस्करलेला बटाटा शिजलेला थोडाफार कुस्करते आणि त्याच्यामध्ये मी ॲड ऑन करते, जेणेकरून मला दुसरं काही थिक ग्रेव्हीसाठी दुसरं काही टाकावं लागत नाही. लसूण खोबरं मी जे टाकलं होतं ते मस्त तळलं गेलेलं आहे आणि त्याला मस्त गोल्डन ब्राऊन कलर आला की बाकी आपले मसाला डब्यातले जे काही आपण मसाले टाकतो ते सगळे आपण त्याच्यामध्ये यूज करणार. ॲज इन आपली हळद असते, धने पावडर असतं, परत घरचा वाटलेला काळा मसाला असतो, लाल तिखट असतं, ते सगळं मी त्याच्यामध्ये आपल्या मापानुसार ते सगळं मी त्याच्यामध्ये टाकलं. चलो याच्यामध्ये फक्त फायनल मीठ ऍड करून मी हे सगळं बसवून घेऊ. ह्याच्यामध्ये फायनल मीठ ऍड केलं आणि हे सगळं मी आता कोथिंबीर याच्यामध्ये टाकते. आता इथे माझी भाजी झाली की एक्स्ट्राचं हे सगळ्या गोष्टी मी आवरत होते, जेणेकरून मला परत माझं सगळं पूजा वगैरे झाल्यानंतर मला एक्स्ट्राचं काम पडू नये म्हणून मी सगळं आवरत होते. ते सगळं जे काही मी काळा मसाला काढला होता, मीठ काढलं होतं, कटिंगसाठी जे काही कटिंग बोर्ड वगैरे काढले सगळं मी आवरून घेतलं आणि लास्टली माझा कट्टा वगैरे सगळं व्यवस्थित क्लीन करून घेतलं, जेणेकरून परत माझं जे तळणीचं काम राहिलंय, जेणेकरून पुऱ्या आणि भजी एवढं मी लास्टला ठेवलं होतं. त्याच्यासाठी मला अजून काही कट्टावर आवरायला लागू नये याच्यामुळे आधीच मी सगळं क्लीन करून ठेवून घेतलं. कट करून घेणार आता कांदा, मिरची, राईट. मिरच्या मस्त वॉश करून घेतल्यात मी. तर छान पैकी असे कांदे कट करून घेणार. भज्यांसाठी मी ही कांदा आणि मिरची चिरली आहे. तर हे मी ऑलरेडी पीठ मळून घेतलं. असं मळल्यानंतर भजी फार जास्त आतून आतपर्यंत तेल जातं, त्याच्यामुळे हे असं छान वाटतं. सो हे सगळं कांदा आणि मिरची मी टाकून ठेवणार. इथं माझं काम झालंय. ह्याच्यामध्ये मीठ, सोडा, ओवा एवढंच आपण टाकतो. एवढंच मी जेव्हा करते. सो मी त्या दिवशी दिवाळीच्या दिवशी मी महाराष्ट्रीयन ट्रेडिशनल पैठणी वेअर केली होती. हिरवी साडी आणि त्याच्यावरती लाल काठ खूपच सुंदर दिसतं प्रत्येक स्त्रीवरती.
सो ही दिवाळी तुम्हाला ही दिवाळी समृद्धीची, ही दिवाळी आनंदाची, ही दिवाळी भरभराटीची जाऊ हीच ईश्वराला मी प्रार्थना करते. आणि मी हे दिवे राहिलेलं होतं, दिवे लावायचे राहिले होते. तो दिवे सगळीकडे मी लावून घेतले. परत रांगोळीवरती, फ्रंट डोअरला सगळीकडे मी दिवे लावून घेतले, जेणेकरून मी खूप छान दिसतं. तळणीचं काम राहिलं होतं, भाजी ऑलरेडी मी तळून घेतले आणि पुरी राहिली होती. 2 पुऱ्या शिल्लक राहिल्या होत्या तळायच्या. तर म्हटलं साहेबांना म्हणू की 2 पुऱ्याचं शूट तेवढं करून घ्या. तेवढं त्यांनी करून घेतलं आणि बाकी मग आम्ही जेवून माणसं आमचा दिवस पूर्ण संपवला. सो व्हिडिओ एडिट करताना माझं लक्षात आलं की मी व्हिडिओचा एंड पार्टच मी फिल्म केला नाही आहे. सो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय. आणि ह्या व्हिडिओच्या नंतर, ह्या क्लिपनंतर मी माझे दिवाळीचे फोटोज अटॅच केले तर ते पण नक्कीच पाहून घ्या.